शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेट्टी तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर भरपूर शेतकरी मका पिकाकडे वळत आहे. मका पिकाचं चांगलं व्यवस्थापन करत आहे, चांगलं नियोजन करत आहे आणि मका पिकापासून भरघोस उत्पादन देखील त्यामध्ये मिळवत आहे. पण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हे नियोजन करत असताना, व्यवस्थापन करत असताना सर्वात जास्त आपला जो काही शेतकरी आहे मका पिकामध्ये नेमकी मागं कोणत्या कारामुळे पडतोय, तर ती जी गोष्ट आहे म्हणजे की तण व्यवस्थापन. कारण बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून वेळेवरती तणाचं व्यवस्थापन होत नाही, वेळेवरती तण नियंत्रण त्यामध्ये केलं जात नाही आणि याचा थेट नंतर आपल्या मका पिकाच्या उत्पादनावरती होत असतो. मका पिकाची सुरुवातीची जी काही स्टेज असते ह्या स्टेजमध्ये जे काही असणारं तण आहे ह्या तणांचा जर आपण वेळेवरती जर नायनाट केलेलं नसेल तर जमिनीमधून मिळणारं जे काही अन्नद्रव्य आहे हे मका पिकाला जे मिळायला पाहिजे हे अन्नद्रव्य सर्व जे काही तण वगैरे असतात हे तण त्यामध्ये शोषून घेत असतात. परिणामी आपल्या मका पिकाला अन्नद्रव्य कमी पडलं जातं आणि याचा थेट नंतर परिणाम आपल्या मका पिकाच्या उत्पादनावरती होत असतो. पण शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल आम्ही तर तणनाशकची फवारणी करतो, पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस शेतकरी तणनाशकची फवारणी करत असतात पण जी काही तणनाशकची फवारणी आहे ही वेळेवरती होत नाही, ही अनेक वेळेस त्यामध्ये उशिरा होत असते आणि परिणामी जे काही आपल्या मका पिकातील असणारं तण आहे तण त्यामध्ये मोठं होऊन जातं आणि परिणामी आपली मका छोटी राहत असते. आता मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर मका पिकासाठी अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे भरपूर तणनाशक उपलब्ध आहे आणि बऱ्याच वेळेस हे तणनाशक वापरत असताना कधी 2 औषधं आपल्याला मिक्स करावी लागतात, कधी 3 औषधं आपल्याला मिक्स करावी लागतात आणि बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून ही औषधं मिक्स करायचा त्यामध्ये क्रम देखील त्यामध्ये चुकला जातो आणि परिणामी म्हणावी तसे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. मग आता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की नेमकी आपण मग करायचं काय? पण शेतकरी मित्रांनो आता निश्चिंत राहा ना, आपल्याला 2 औषधं मिक्स करायची आहे ना आपल्याला 3 औषधं मिक्स करायची आहे. आपल्याला एकच मका पिकासाठी परिपूर्ण असलेलं जे तणनाशक वापरायचं आहे ते म्हणजे की BASF कंपनीचं वेस्टनिट कंप्लीट या तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे. हे मका पिकासाठी परिपूर्ण असलेलं त्यामध्ये तणनाशक आहे. मका पिकामध्ये जे काही उगलेलं तण आहे या तणांना नियंत्रित करतच, पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे नव्याने येणारे तण आहे या तणांना देखील उगण्यापासून रोखून धरतं. त्याच्यामुळे आपलं मका पीक आहे हे संपूर्ण तणमुक्त राहत असतं आणि परिणामी आपल्या मका पिकाची वाढ देखील चांगली व्हायला फायदा होत असतो. आणि शेतकरी मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे की हे शेतकऱ्यांसाठी वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर असेल तणनाशक आहे. त्याच्यामध्ये इतर कोणतेही औषध आपल्याला मिक्स करण्याची गरज पडत नाही. आपल्याला एकच सिंगल हे जे काही औषध असणार आहे वेस्टनिट कंप्लीट हे पाण्यामध्ये मिक्स करून याची आपल्याला फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो कोणतेही औषध वापरत असताना योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं असतं, तरच आपल्याला चांगले रिझल्ट मिळत असतात. आपल्याला BASFचं वेस्टनिट कंप्लीट वापरत असताना ज्यावेळेस आपल्या मका पिकातली जी काही तणांची अवस्था असणार आहे ही 2 ते 3 पाण्याची असेल, म्हणजे साधारणपणे मका पीक हे 20 दिवसांचं असेल त्यावेळेस आपल्याला वेस्टनिट कंप्लीटचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो हे वापरत असताना आपल्याला 1 एकरसाठी 1000 ml म्हणजेच 1 लिटर वापरणं त्यामध्ये गरजेचं आहे. आता याचं मिश्रण नेमके आपल्याला कसं तयार करायचं आहे हे त्यामध्ये आपण समजून घेऊया. आपल्याला एक बकेट घ्यायची आहे, त्या बकेटमध्ये आपल्याला 9 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 लिटर जे काही वेस्टनिट कंप्लीट असणार आहे हे तणनाशक त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्याला हे काठीच्या साहाय्याने चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि एका पंपासाठी आपल्याला 1 लिटर हे जे काही तयार केलेलं मिश्रण असणार आहे याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही आपल्या शेतामध्ये तण वगैरे आलेलं आहे मका पिकातील तर आपल्याला याच्यामध्ये फवारणी करायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो ह्या तणनाशकाचा आपल्याला वापर करत असताना एकरी 150 लिटर पाण्याची मात्रा जाईल ह्या हिशोबाने आपल्याला फवारणी करायची आहे आणि फवारणी करत असताना फॅट फॅन नोझलचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून संपूर्ण तणांचा नायनाट व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो हे तणनाशक मका पिकातील शिंपी, चिक्का, सावा, गाजर, गवत, छोटी दुधी यासारखे जे काही रुंद पाण्याचे आणि तसंच गोल पाण्याचे जे काही तण आहे त्या तणांवरती परिपूर्ण काम करणारे त्यामध्ये तणनाशक आहे. तसंच शेतकरी मित्रांनो मका असेल, बेबी कॉर्न असेल, स्वीट कॉर्न असेल ह्या मकांसाठी देखील हे परिपूर्ण आणि सुरक्षित असलेले त्यामध्ये तणनाशक आहे. शेतकरी मित्रांनो मका पिकासाठी तर सर्व शेतकरी तणनाशक वापरतात, पण मका पिकासाठी जे योग्य असलेले तणनाशक आहे त्याचाच वापर त्यामध्ये करा जेणेकरून तुम्हाला मका पिकामध्ये चांगले रिझल्ट पाहायला मिळेल. मका पिकातील तण जे असणार आहे हे जास्त दिवसासाठी नियंत्रित राहील आणि परिणामी मका पिकाची चांगली वाढ होऊन मका पिकाचं उत्पादन चांगले यायला फायदा होणार आहे. तर पुढच्या वेळेस शेतकरी मित्रांनो मका पिकासाठी तणनाशक निवडत असताना BASF कंपनीचं वेस्टनिट कंप्लीट ह्याच तणनाशकाचा नक्की वापर करा. यापूर्वी तुम्ही हे तणनाशक वापरलं आहे की नाही त्यामध्ये मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचा अनुभव कसा आहे ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.